काल सर 5 वाजता घर सोडलं मी. 5 वाजता घर सोडल्यानंतर भोसले अशोक भोसले हे पकडे असं म्हटले. त्यानंतर मी नाहीला जाणं गावात बसलो. 4-5 वाजता कॉल केला. सर असं म्हटले की अशोक भोसले फरार आहेत. नाहीला जायला मी दुकानात बसलो, चहा पिण्यासाठी गेलतो. त्यानंतर त्यांनी मला पकडलं. 6-7 जण आलते. त्यानंतर एकटा माणूस काय करणार सर, पकडलं त्यांनी. नाहीला असल्यामुळं रात्री आलो 10-10:30 वाजता. त्यांना मी लगवीनंतर आलो. अगर असं गुंगारा देऊन गेले. हां गुंगारा देऊन सर आलो. पुन्हा त्यांचं दुम ठोकले मी सर. 11 वाजता फरार झालो. सकाळी गावकऱ्यांनी सांगितलं, असं सांगितलं जे दूध उत्पादक आहेत त्यांनी सांगितलं की आमच्या शेतामध्ये ते लपून अगं छुपून बसला आहे. त्यानंतर मी सकाळी आलो, लपून बसलो आहे असं सांगितलं. त्यांनी आलं, दुम ठोकला और पकडलं, सवारी करावं लागली. आता काय वाटतंय? आता मस्तच वाटणार सर. आता मिरवणूक वाटली, आंदोलन झाला. आता पुन्हा पकडणार नाही, लपून बसायची गरज नाही ना सर, 1 वर्षच मान आहे ना सर. हा, त्याला लपून बसायची गरज नाही सर. किती वर्षापासून लपत होता तुम्ही? 4 ते 5 वर्ष झालं लपून बसायची. कुठं जायचं लपायला? आपण सर बहिणीकडे अगर साडूकडे आपण हे 4 दिवस दुर्वड आले की निघून गेले. हा निघून गेलो सर. आता सुटले. आता सुटलो सर. आता मान सन्मान मिळाला, याबद्दल पुढल्या वर्षी काय आनंद नाही, आपण साजरी करायला येऊ शकतो सर. नाव सांगा. संतोष नावना जाधव.